श्री क्षेत्र लोणी खुर्द तालुका वैजापूर इथं शुक्रवारी दिनांक 28 जुलै 2017 ते शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2017 या कालावधीत श्री संत शंकर स्वामी महाराज अखंड हरिनाम फिरता नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात पार पडला। या सप्ताहामध्ये सर्व धर्मियांनी सहभाग घेतला। श्री क्षेत्र लोणी खुर्द तालुका वैजापूर येथे शुक्रवार दिनांक 28 जुलै 2017 ते शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2017 या कालावधीत श्री संत शंकर स्वामी महाराज अखंड हरिनाम फिरता नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात पार पडलाय। या सप्ताहामध्ये सर्व धर्मियांनी सहभाग घेतला होता। या अखंड हरिनाम सप्ताह सांगते प्रसंगी तब्बल 60,000हून अधिक भाविक उपस्थित होते। सर्व भाविकांना अगदी कमी वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले, तर यावेळी ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण देखील करण्यात आलं। या अखंड हरिनाम सप्ताह कालावधीत लोणी खुर्द येथील स्वयंसेवक यांनी शिस्तीचं दर्शन घडवलंय, तर ग्रामस्थांनी हेवेदावे बाजूला ठेवून जातीयतेला मुठ माती देत एकोप्याचं दर्शन घडवलं। सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणून या सप्ताहानं लौकिक मिळवलाय। हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतलेत। श्री संत शंकर स्वामी संस्थान श्री क्षेत्र शिवरफडाचा 273वा अखंड हरिनाम फिरता नारळी सप्ताह वैजापूर तालुक्यातील बिलोणी येथे होणार असून बिलोणी येथील ग्रामस्थांना पुढील सप्ताहाचं श्रीफळ देण्यात आलंय। नारळी सप्ताह श्री क्षेत्र लोणी खुर्द येथे भक्तिमय वातावरणात आज संपन्न झालेला आहे। त्या सप्ताहामध्ये जे नियोजन पद्धत होते, जे महाप्रसाद वाटपाची जे नियोजन होतं, या अतिशय सुंदर होतं। त्याबाबत आपण जाणून घेऊया अभयदादा पाटील यांच्याकडून। तर महाराष्ट्राचा सर्वात जुना सप्ताह असं शंकर स्वामी महाराजांच्या सप्ताहाची ख्याती आहे। 272 वर्षाचा याला इतिहास आहे आणि त्या इतिहासाचा साजेसा सप्ताह लोणीच्या इतिहासाने अत्यंत सुनियोजित सुसभ्य अशा प्रकारचा हा सप्ताह हा 7 दिवसाचा कार्यक्रम लोणी ग्रामस्थांनी फार सुंदर या ठिकाणी केलेला आहे। आमच्या लोणी येथे श्री संत शंकर स्वामी फिरता नारळी सप्ताह या ठिकाणी आठवडाभर संपन्न झाला। या संपूर्ण सप्ताहामध्ये आमच्या लोणीच्या ग्रामस्थांच्या वतीने जे नियोजन केलं होतं त्या नियोजनाप्रमाणे हा संपूर्ण सप्ताह या ठिकाणी संपन्न झाला। या सप्ताहामध्ये विशेष करून सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे। सर्व भावी भक्तांनी आपले सर्वांचे प्रेरणास्थान स्वर्गीय कैलास पाटील यांची जी अतिशय इच्छा होती, त्या पद्धतीने स्वामींच्या शक्तीने आणि आशीर्वादाने असा आदर्शवत आतापर्यंतचा लोणी खुर्दमध्ये सर्व युवकांच्या, सर्व माता बहिणींच्या आणि सर्व पुरुषांच्या सर्वांच्या एकोप्याने आणि सर्वांच्या संघटन शक्तीतून हा सप्ताह अतिशय आदर्शवत असा संपन्न झालेला आहे। म्हणून मी या ठिकाणी जे भाविक आले, जे 60-65 हजार भाविक ज्या ठिकाणी या ठिकाणी आले, त्या सर्वांचं मी लोणी ग्रामस्थांच्या वतीने ज्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला त्या सर्वांचं मी लोणी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक असे आभार मानतो। शंकर स्वामीच्या सप्त्यासाठी पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांनी अतिशय शिस्तीचं, मोलाचं आणि आम्ही सांगितलेल्या स्वयंसेवकांनी आखून दिलेल्या ज्या नियोजनाचं त्यांनी अतिशय काटेकोरपणे पालन केलं, त्याबद्दल पंचक्रोशीतील सर्व भाविकांचं मी विशेष करून लोणीतील तरुण स्वयंसेवकाच्या वतीने विशेष करून याची जरा टीप घेण्यात यावी की विशेष करून लोणीतील तरुण स्वयंसेवकांचं यात मोठं योगदान आहे। आणि खरोखर शंकर स्वामीच्या कृपेने आम्हाला देवाने ती बुद्धी दिली। हे अतिशय उत्कृष्ट काम आमच्या हातून पूर्णत्वाकडे गेलं आणि खरोखरच शंकर स्वामीचा या सप्त्याचा कळस। प्रतिनिधी प्रदीप जाधव सह कॅमेरामन कृष्णा कुंदे, NTV न्यूज मराठी, वैजापूर, औरंगाबाद।